मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला छान असा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कशाप्रकारे सत्याने तात्याची ती फाईल एस-पी साहेबांपर्यंत पोहोचवलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्याने कसं पूर्व आणि तात्यासाहेबांच्या डोळ्यात धूळ झोकलेली आहे, हे देखील आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. इकडं मम्मी साहेब खुश झालेले आहेत कारण सत्याने ठरवलेलं आहे की लग्न करायचं. पण खरं तर सत्या हा मग अजूनही मंजूच्याच प्रेमात आहे ही गोष्ट त्यांना माहिती नाही. इकडं मंजूने सत्याला फोन केलेला आहे आणि सांगितलं, की "सत्या तू मला भेटायला येणार असेल तर नक्की माझ्यासाठी तू डबा घेऊन ये कारण मला भूक लागलेली आहे." तर सत्याने मंजूला सांगून ठेवलंय, की "तुझा फोन जो आहे तो बंद करून ठेव. कारण तुझा फोन ट्रेस होऊ शकतो. त्यामुळं तू फोन अजिबात चालू करू नको. मला कुठे यायचंय ते माहिती आहे." सत्याला माहिती आहे, की मंजू कुठे गेलेली आहे. मंजू ही त्याच्या एका मित्राच्या, कार्यकर्त्याच्या घरी आहे आणि ती तिथं सेफ आहे आणि तिच्याबरोबर बलमा देखील आहे. त्यामुळं आता सत्याला तिची काही काळजी नाहीये. आणि सत्या इकडं मम्मी साहेबाला म्हणतोय, की "आता मी एक मुलगी पसंत केली आहे. तिच्यासाठी मला डबा घेऊन जायचा आहे." आणि मम्मी साहेब तर खुश झालेले आहेत. सत्या चक्क मंजू सोडून कुठल्यातरी मुलीच्या प्रेमात पडला ही गोष्ट त्यांना अतिशय आनंद देणारी आहे. पण त्याचबरोबर त्यांना असं वाटतंय, की सत्या नेमका कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलाय ते पाहणं मात्र गरजेचं आहे. आणि लगेच त्यांनी स्वप्नीला घेऊन गाडीवर सत्याच्या मागं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सपना आणि मम्मी दोघेही एका गाडीवर बसून सत्याच्या पाठीमागे जात असतात. आता सत्या कुठं जातोय, कोणत्या मुलीला भेटतोय, त्यांना त्या मुलीचा चेहरा बघायचा असतो. आणि सत्याला ही गोष्ट समजलेली असते, की मम्मी साहेब आणि सपना त्यांचा पिछा करतायत. सत्या 80च्या स्पीडनं निघून जातो आणि मम्मी आणि सपना या नुसत्या बघतच बसतात. त्या जायच्या बाहेर निघायच्या आत तर सत्या हा मंजूपर्यंत पोहोचलेला देखील असतो. आता सत्या त्या शेतापर्यंत पोहोचलेला असतो जिथं मंजू असते आणि मंजूने तिथं नवीनच वेश परिधान केलेला पाहून आता सत्यानं देखील तसाच वेश परिधान केलेला आहे. सत्या देखील असा छान असा शेतकरी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सत्याने आता डबा आणलेला आहे आणि तो डबा आणून चक्क तो आता मंजूला भरवत असतो. कारण मंजूला खूपच भूक लागलेली असते. तो पाहतोय की मंजू एकटीच खात आहे. मंजूला तो म्हणतो, "मला भरवणार नाहीस का?" मंजू म्हणते, "भरवणार की." आणि मंजू एक घास त्याच्याकडे करून पुन्हा आपल्या तोंडातच घालते आणि सत्या तिच्याकडे बघतच बसतो. सत्या मात्र मंजूवर जीवापाड प्रेम करतोय आपल्याला माहिती आहे. सत्या एक-एक घास मंजूला भरवत असतो. मंजू खूप खुश आहे कारण आता तात्याकडची फाईल मिळाली. तात्याकडची मानिनी जी होती तिला देखील काढून आणलेलं आहे आणि आता सत्या आणि मंजू यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आलेले आहेत. सत्या आणि मंजू भलतेच खुश आहेत. सत्या आपल्यावर किती जीवापाड प्रेम करतोय तिला माहीत असतं. त्यामुळेच मंजूने त्याच्या गालावर हळूच एक हलकीशी पप्पी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सत्या तिच्यावर खुश झालेला आहे आणि आता सत्या तिला म्हणतो, की लवकरात लवकर फाईल मात्र आपल्याला एस-पी साहेबांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तेव्हा मंजू म्हणते, "सत्या तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅन आहे, तो मला सांगशील का?" सत्या मंजूला सांगतोय, की "आपले फोन कॉल हे ट्रेस होत आहेत असं मला वाटतंय. त्यामुळेच मी तुम्हाला फोन बंद करून ठेवायला सांगितलेला आहे. माझा फोन ट्रेस झाला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण मी घरी असणार आहे." तेव्हा मंजू म्हणते, "म्हणजे आपण दोघांनी जायचं नाही का?" सत्या म्हणतो, "अगदी बरोबर आहे. आपण दोघांनी जायचं नाहीये. माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला सांगतो." असं म्हणून सत्याने मंजूला सगळा काही प्लॅन सांगितलेला आहे आणि तो प्लॅन ऐकल्यावर मंजू देखील खुश होते आणि म्हणते, "अगदी बरोबर आहे. आपल्याला असाच प्लॅन करणं गरजेचं आहे. नाहीतर तात्यासाहेब आपल्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तात्या त्याची माणसं आपल्यापर्यंत पाठवू शकेल." सत्या म्हणतो, "अगदी बरोबर आहे. तात्यासाहेबाच्या डोळ्यात कशी धूळ फेकायची ना ते मला माहिती आहे. म्हणूनच आपण वेगवेगळं राहायचं आहे आणि बरोबर फाईल पोहोचवायची आहे ती म्हणजे तू पोहोचवायची आहे आणि बलमानं पोहोचवायची आहे." असं सगळं त्याने सांगून टाकलेलं आहे. तेव्हा मंजू त्याच्यावर चांगलीच खुश झालेली आहे. कारण सत्याचा प्लॅन हा जबरदस्त असतो हे तिला माहिती आहे. कारण सत्याच्या प्लॅनमुळेच तर मंजूने अगदी तात्यासाहेबांच्या गुहेत घुसून फाईल देखील मिळवून आणलेली आहे आणि त्यामुळेच ती सत्याला म्हणते, "चालेल सत्या, तू म्हणतो त्याप्रमाणे सगळं काय करूया आपण." मंजू सत्याला विचारते, की "एस-पी साहेबांचं आणि तुझं बोलणं झालंय का?" तेव्हा सत्या सांगतो, "अजून बोलणं झालेलं नाही, पण मी त्यांना फोन करून सांगेल, की त्यांना इकडे यावं लागेल. कारण ही फाईल खूप कॉन्फिडेन्शियल आहे आणि मला भरोसा आहे, की ते नक्की आपल्या फोन कॉलवर येतील." इकडे पूर्वा मात्र चिंतातूर झालेली आहे कारण मंजूचा फोन काही केल्या ट्रेस होत नाहीये. मंजूने फोन स्विच ऑफ करून ठेवल्यामुळे मंजूला कसं पकडावं ते तिला कळत नाहीये आणि म्हणून त्यासाठीच तिने सत्याच्या पाठीमागं एक हेर पाठवला आहे. तिचा जो खास कॉन्स्टेबल आहे त्या कॉन्स्टेबलला तिनं सांगितलंय, की "तुला आता सत्याच्या मागं जाणं गरजेचं आहे. सत्या कुठं-कुठं जातो, काय करतो, कुणाला भेटतो या सगळ्या बातम्या मला मिळाल्या पाहिजेत. कारण मंजूचा फोन हा ट्रेस होत नाहीये. म्हणजे सत्या मंजूला भेटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र सत्य आहे. त्यामुळे तू काही करून सत्याच्या पाठीमागे राहायचं आणि सत्या कुठं जातोय त्याची इत्थंभूत माहिती मला द्यायची." असं सगळं त्याला सांगून टाकलेलं आहे. तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, की "तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आता लगेच सत्याच्या पाठीमागे जातो." आणि त्याने लगेच पूर्वाला सॅल्यूट केलेला आहे आणि पूर्वाने दिलेल्या कामावर तो लगेच रुजू झालेला आहे.
तो जातो ना जातो तोपर्यंत तात्यासाहेब पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तात्या भलताच चिडलेला आहे. तो पूर्वाकडे आलेला आहे आणि पूर्वा त्याला म्हणते, की "तात्यासाहेब, अहो तुम्ही कसं काय आलाय?" तेव्हा तात्या तिच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो, "मंजिरी वाघमारेचं काय झालंय ना, ते तुम्हाला सांगशील का नाही ते सांगा अगोदर. कारण ती मंजिरी माझी फाईल घेऊन गेलेली आहे. माझ्या गळ्यात फास लटकायच्या अगोदर तू हे सगळी केस सॉल्व्ह करणार आहे का नाही सांग." असं तो बोलत आहे. तो खूपच चिडलेला आहे. तेव्हा पूर्वा त्याला म्हणते, "तात्यासाहेब तुम्ही जरा शांत राहा. मला कळतंय तुमचा राग आहे ते बरोबर आहे. पण आत्ता सध्या मी त्यांना शोधत आहे." तेव्हा तो म्हणतो, "शोधत आहे? आत्तापर्यंत ते सापडायला पाहिजे होते." पूर्वा सांगते, की सत्याचा फोन ट्रेस होतोय, पण सत्या घरी आहे आणि मंजूचा फोन ट्रेस होत नाहीये. त्यामुळे मी आता सत्याच्या पाठीमागे हेर पाठवलेले आहेत. सत्या कुठं जातो त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला सगळी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. लवकरात लवकर सत्यामुळं मंजूचा पत्ता आपल्याला कळणार आहे आणि एकदा मंजू कुठे आहे ते कळलं, की मग आपली माणसं पाठवून तिच्याकडची फाईल काढून घेणं आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. तात्यासाहेब खवळतात आणि म्हणतात, "आता तुझ्या हातून ते पळून गेलेत ही गोष्ट मला माहिती आहे." तेव्हा पूर्वा देखील चिडते म्हणते, "तात्यासाहेब हा सगळा घोळ तुम्ही घालून ठेवलेला आहे. तरी देखील मी निस्तारण्याचा प्रयत्न करते ना ते बघा." तेव्हा तात्या चिडतात आणि म्हणतात, "बबडे तू काय बोलतोयस तुला कळतंय का?" तेव्हा ती म्हणते, "हे बघा तात्यासाहेब तुमचं चिडणं मला मान्य आहे, पण सध्याची वेळ तुम्ही नीट लक्षात घ्या. सध्या आपल्याला सध्या सध्या आपल्याला सत्याचाच पिछा करावा लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला मंजू सापडणार नाही." तात्या पूर्वावर भलताच वैतागलेला आहे आणि "तुला जे काय करायचंय बबडे ते लवकरात लवकर कर, पण मला ती फाईल कसल्याही परिस्थितीत मिळली पाहिजे." असा दम तो पूर्वाला देत आहे. आणि सत्य आता निघालेला असतो. सत्याने त्याची गाडी घेतलेली असते आणि तो बाहेर कुठेतरी चाललेला असतो. सत्याच्या पाठीमागे ठेवलेला जो हेर आहे, जो कॉन्स्टेबल आहे, त्याला दिसलेलं आहे की सत्या बाहेर कुठेतरी एकटाच चाललेला आहे. त्याला कळतं की सत्या नक्कीच मंजूला भेटायला चाललेला आहे. ही बातमी आता त्वरित आपल्याला पूर्वाला देणं गरजेचं आहे आणि लगेच त्याने पूर्वा मॅडमला फोन केलेला असतो आणि मॅडमला फोन करून, "जयंत मॅडम तुम्ही सांगितलंय ना त्याप्रमाणे मी आता तुम्हाला एक बातमी देणार आहे. ती म्हणजे सत्याची आणि सत्या एकटाच कुठेतरी चाललेला आहे. तुम्ही लवकरात लवकर मी सांगतो त्या ठिकाणी या." असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे सत्याने आता एस-पी साहेबांना फोन केलेला आहे आणि एस-पी साहेबांना त्याने सांगितलेलं आहे की "साहेब माझ्याकडे एक कॉन्फिडेन्शियल अशी फाईल आहे आणि ती फाईल म्हणजे तात्यासाहेब पाटील जे आहे, तात्यासाहेब मोहिते पाटील याची ती फाईल आहे आणि ती फाईल मला तुम्हाला द्यायची आहे. पण इकडं जीवाला धोका असल्यामुळे ती फाईल मी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन देऊ शकत नाही. खरं तर ती फाईल तुम्हाला बलमा आणि मंजू देणार आहेत. मी दुसरीकडे आहे आणि त्यांना मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला देखील थोडंसं इकडं आमच्या गावामध्ये आलं तर बरं होईल." असं सत्याने सांगितलं असतं. तेव्हा एस-पी साहेब म्हणतात, "सत्या तू काहीच काळजी करू नको. जी फाईल हरवली होती ती मला माहिती आहे. ती फाईल कुठे सापडली?" असं त्यांनी विचारलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणतो, की "त्याची खूप मोठी स्टोरी आहे. मी तुम्हाला भेटल्यानंतर त्या गोष्टी सांगेल. पण आत्ता सध्या आपली भेट होणार नाही. मंजू आणि बलमा आहेत ते दोघं तुम्हाला ती फाईल देणार आहेत. त्यामुळं मला असं वाटतं, की तुम्ही थोडासा त्रास घेतला तर ही खूप गोष्ट चांगली होईल. कारण तात्यासाहेबाला अटक करण्याची आणि तात्यासाहेबाला जेलमध्ये टाकण्याची संधी आपल्याला मिळू शकते." सत्य जे काय बोलत असतो ते त्यांना माहिती आहे. सत्य जे काय करतो ते चांगल्यासाठी करतो, जनतेच्या भल्यासाठी करतो ही गोष्ट त्यांना माहिती असते. त्यामुळे त्यांनी देखील सत्याला लगेच शब्द दिलेला आहे, की "सत्या तू काहीच काळजी करू नको. तू मला फक्त सांग कुठे यायचंय." आणि सत्याने त्यांना ठिकाण सांगितलेलं असतं आणि ते म्हणतात, की "मी तिथं पोहोचतो. काहीच काळजी करू नको." इकडे पूर्वाच्या माणसाने लगेच पूर्वाला फोन केलेला आहे आणि पूर्वाला सांगितलेलं आहे, की "त्वरित तुम्ही मी सांगतोय त्या ठिकाणी या." सत्या तिथून चाललेला आहे आणि पूर्वाच्या जवळच तात्यासाहेब उभारलेले असतात. पूर्वाला कळतं, की सत्या भेटायला चाललेला आहे मंजूला आणि तिने लगेच साहेबांना सांगितलंय, की आपल्याला ट्रेस लागलेला आहे. सत्या आता मंजूला भेटायला चाललेला आहे. म्हणजे आता मंजू आपल्याला सापडू शकते. आता मी दुसऱ्या कोणाला काम सांगणार नाही. मी स्वतःच तिकडे जाणार आहे आणि मंजूकडून ती फाईल काढून घेणार आहे. तात्यासाहेबाला देखील ही गोष्ट बरी वाटते. तात्यासाहेब म्हणतात, "कौतुक, कौतुक, फक्त कौतुक, केवळ कौतुक." असं म्हणून त्यांनी आता बबडीचं म्हणजेच पूर्वाचं कौतुक केलेलं असतं आणि लगेच ती पूर्वा देखील आता सत्याच्या पाठीमागे जाण्यासाठी तयार झालेली असते. ती लगेच सांगते, की "गाडी काढा." आणि गाडी काढून तिने स्वतः ड्रायव्हिंग करत चाललेली आहे आणि सत्याचा पाठलाग करायचं तिने ठरवलंय. सत्याच्या पाठीमागे जाऊन लगेच कसल्याही परिस्थितीत मंजूला पकडायचं आणि मंजूकडची ती फाईल काढून घ्यायची. म्हणजे तात्यासाहेबाच्या गळ्याला जो फास लटकायला लागलेला आहे तो लटकणार नाही. यामुळे तिने ते सगळं ठरवलेलं असतं आणि आता ती सत्याच्या पाठीमागे चाललेली आहे. जिथं तिला लोकेशन मिळालंय त्या ठिकाणी ती चाललेली असते. पण सत्याने त्यांचा चांगलाच पचका केलेला आहे. सत्या गेलेला असतो त्याच्या कार्यकर्त्यांकडे आणि सत्या त्यांचे सगळे काम आणि त्यांचे प्रश्न हे सगळं समजावून घेण्यासाठी गेलेला असतो. सत्य तिथं जातो आणि प्रत्येकाचे काय काय अडचणी आहेत ते समजावून घेत असतो. जेव्हा पूर्वा ते सगळं पाहते तेव्हा तिला कळतं, की सत्याने आपला गेम केलेला आहे. सत्या कुठंच गेलेला नाहीये, तर सत्या कार्यकर्त्यांकडे गेलेला आहे. कार्यकर्ते सत्याला एक एक प्रश्न सांगत असतात. आमच्या काय गरजा आहेत वगैरे सगळं सांगत असतात आणि सत्या त्यांचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हे सगळं लांबून पाहत असते. तेव्हा तिला कळतं, की सत्याने
बरोबर आपल्याला फसवलेलं आहे. कदाचित इथं मंजू नसेलच, म्हणजे सत्याने मंजूला दुसरीकडेच कुठेतरी पाठवलेलं आहे आणि आपल्याला बरोबर त्यांनी इथं पाठीमागं येण्यासाठीच हे सगळं षडयंत्र केलेलं आहे, ही गोष्ट तिला आता समजलेली असते. इकडे मंजूने ती फाईल काढलेली आहे आणि बलमाला सांगितलंय, सत्याने आपल्याला ज्या ठिकाणी सांगितलंय ना, त्या ठिकाणी ही फाईल नेऊन द्यायची आहे. एस-पी साहेब आता येणार आहेत. बलमा म्हणतो, "पण जर का आपण दोघं असं गेलो तर खूप मोठी अडचण होऊ शकते. आपल्याला वेश बदलून जाणं गरजेचं आहे." तेव्हा ती म्हणते, "वेश बदलून म्हणजे तुला काय म्हणायचं बलमा? आपण कसं जायला पाहिजे?" बलमा म्हणतो, "माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. जर का आपण बुरखा घालून गेलो तर कोणाला देखील समजणार नाही." तेव्हा मंजू म्हणते, "अरे पण हे शक्य आहे का? आता बुरखा वगैरे मिळू शकतो का?" बलमा म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. मी लगेचच्या लगेच जातो आणि बुरखाची सोय करून येतो." आणि आता बलमाने बुरखा देखील आणलेला असतो. बलमाची ती आयडिया पाहून मंजू देखील खुश झालेली असते. बलमा आणि मंजू हे दोघेही आता बुरखा घालून एस-पी साहेबांकडे जाणार असतात आणि दोघेही आता बुरखा घालून एस-पी साहेबांकडे पोहोचलेले असतात आणि एस-पी साहेबांना त्यांनी ती फाईल देखील दिलेली असते. एस-पी साहेब ती फाईल घेतात आणि म्हणतात, की "आता तात्याला मी सुट्टी देणार नाही. ही फाईल आता माझ्या हाती लागली आहे. तू आता बिनधास्त राहा मंजू आणि लवकरात लवकर तू आता पोलीस स्टेशनमध्ये जॉइन व्हायचं आहे," असं देखील सांगितलेलं असतं. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक